भाऊ काय सांगाल की बाबा गेले 9 वर्ष आपण आपल्याकडे पद नसताना जे सामाजिक कार्य केलं, तर आता आपल्या हातात पद आलेलं आहे हक्काचं, तर आपण समाजाप्रती काय भूमिका व्यक्त कराल? नमस्कार, मी तानाजी बारणे. 2017ला माझ्या पत्नी स्वर्गीय नगरसेविका अर्चना बारणे या प्रभागाचं नेतृत्व केलं. अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे थोडा कालावधी मला परत समाजासाठी येण्यासाठी वेळ लागला. परंतु गेले 8 वर्ष करोनाचा वेळ काळ असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, याच्यातून मी प्रभागाची सेवा केली आणि त्याच्या मोबदला म्हणून आज आमच्या गोरगरीब जनतेने पैसा फॅक्टर न चालवता काम करणारा माणूस म्हणून मला पुढे आणलं. खरं तर सांगायचं म्हणलं तर आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी प्रथमतः माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जे तिकीट दिलं, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने माझा विजय निश्चित झाला होता. परंतु त्याला फक्त औपचारिकता बाकी होती. या प्रभागातील ज्या गोरगरीब जनतेने मला जे सहकार्य केलं त्यांचं मी आयुष्यात कायमस्वरूपी ऋणी राहील, एवढंच मी बोलतो. आणि माझ्या पत्नी स्वर्गीय अर्चना बारणे यांचं काम या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि चांगल्या पद्धतीचं काम असल्यामुळे मी आज यशस्वी झालो, एवढंच बोलतो. अर्चना ताईंनी जे आपलं ध्येय ठेवलं होतं ते मध्यंतरी त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे तो वारसा तिथं राहिला होता. तर आता आपल्याकडे पद आले, तर आपण प्रभागाबद्दल काय विजन ठेवलेलं आहे की आपल्याला ही कामं पेंडिंग होती, आपल्याकडे पद नसताना आपल्याला ही कामं करता नाही आली, तर आता काय कराल पुढे? इथून पुढच्या काळात ज्या प्रभागातली समस्या आहे, ड्रेनेजच्या समस्या असो किंवा कॉन्क्रीट रस्ते असो किंवा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न 100% मी माझ्या पद्धतीने करेल. कारण माझ्या पत्नीचं स्वप्न होतं की समाजाची सेवा ही अखंडपणे चालू ठेवायची आणि ती समाजाची सेवा मी कायमस्वरूपी चालते. जो आता सध्या नागरिकांचा प्राधिकरणाचा प्रश्न आहे तो आपण सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार का? खरं सांगायचं म्हणलं तर माझी पत्नी सभागृहात या प्राधिकरणाच्या विषयावर बोललेली आहे आणि त्यावेळेस सर्व नगरसेवकांचा जो ठराव झाला होता त्या ठरावात एकमताने प्राधिकरण बरखास्त झालं. ज्यावेळेस बरखास्त झालं आणि PMRD आली त्यावेळेसच या विषयावर माझी पत्नी त्यावेळेस बोलली आणि तिचा शब्द मी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांच्या घरांसाठी लढत राहणार, एवढंच मी तुम्हाला बोलतो.